इकडं नक्की एकटाच आहे? साहेब एकटाच आलो मी. तू सगळे कपल येतात, गर्लफ्रेंड वगैरे आहे का तुझी? कुठे बसलेली आहे? नाही मी एकटाच आलो. मी चालायला आलो होतो इथं. काय झालं? बघा हा वॉर्निंग काय वॉकसाठी काय आलेला कुठं फिरताय तुम्ही? साहेब मॉर्निंग वॉकसाठी आलो होतो इथं. असं फिरू नका इथं. एकटे जरी असेल तरी असं येऊ नका. या भागात बिबट्या वगैरे फिरतो. हो, माहिती नव्हतं मला. आणि त्याचा असं काही वेळ काळ काही नाहीये किंवा कुठल्या ऋतूत येतो वगैरे. तो कधीही फिरत असतो, 12ही महिने दिसतो तो इथं. उन्हाळा पावसाळा कधीही असतो तो. बरं साहेब सांगितलं तुम्ही. हा, असं फिरू नका. कल्पना नव्हती मला. मित्रांनो, आता तुम्ही नुसतं बघितलं की या मला पोलिसांनी इथे गेस्ट हाऊसच्या अधिकृत एरियामध्ये मी अनधिकृत प्रवेश केल्यामुळे त्यांनी मला पकडलं होतं. खरं तर ह्यांनी मला पकडून एक मदत केली, कारण हे आपले रक्षक आहेत. इथे बिबट्या फिरतो या एका मोठ्या गोष्टींपासून, बिबट्यापासून, धोक्यापासून त्यांनी मला नुकतंच वाचवलेलं आहे. त्यामुळे साहेब धन्यवाद त्याच्यासाठी. आता पावसाळ्याचा साधारण महिना आहे, तर ह्या महिन्यात तुम्हाला म्हणजे लोकांचा असा गैरसमज असतो की पावसाळ्यात काही बिबटे दिसत नाही. तर ह्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? आणि तसंच कपलना तुम्ही काय संदेश देऊ शकता? कारण ते पावसाच्या पाण्यात भिजण्यासाठी, रोमांचसाठी पावसाळा वगैरे असं काही नाही. बिबट्या 12ही महिने इथे दिसतो. उन्हाळ्यातही दिसतो, पावसाळ्यातही दिसतो आणि हिवाळ्यातही दिसतो. अच्छा. त्यामुळे असं ह्या एरियात एकटं दुकटं किंवा कोपच्यात वगैरे जाऊन बसतात कपल्स वगैरे, असं बिलकुल प्रकार करू नये. कारण बिबट्याचं असं काय नाही की पावसाळ्यात फिरतच नाही, काय नाही. गॅरंटेड आम्ही बऱ्याच वेळा बघितलं. लोकांचा गैरसमज आहे तो, गैरसमज. तुम्ही काय करता इथे? कशासाठी आलात? मी इथे फिरायला आलो. हा एरिया पूर्ण रस्टिकेटेड एरिया आहे. हा पूर्ण नाही का जीवघेणा एरिया आहे. हा वन्य प्राणी इथे फिरतात आणि हे अलाउड नाही आहे इथे कोणालाही. बरं, तुम्ही? मी इथे पोलीसमध्ये आहे, असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून. पावसाळा जरी असेल तरी इथे बिबट्याचं येण्या जाण्याचं वावर खूप आहे. आणि बिबट्या हा वन्य प्राणी असल्यामुळे कोणावरही अटॅक करतो. तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही इथे प्लीज येऊ नका. सहकार्य करा आम्हालाही आणि शासनालाही. तर मला एक काही तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्हाला इथे बिबट्या हा दिसला होता का? तर त्याबद्दल तुमचे काय अनुभव आहे? नाही, आम्हाला खूप बरेच वेळा दिसलं. आम्ही सकाळची पहाटे इथून जातो भाजी खायला, बरेच वेळा आम्हाला दिसले तो. पण जेव्हा त्याची एंट्री होते ना, म्हणजे जेव्हा जातो ना, तेव्हा आम्ही तिकडे थांबतो. मग तो रस्ता क्रॉस करून जातो. मग आम्हाला काही त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही. आणि तो पण आम्हाला कधी हल्ला केला नाही. आम्ही त्याला त्रास नाही दिला, तर आम्हाला कसा त्रास? बरोबर. मग असंच आहे की मग तुमचा असं काही वेगळा अनुभव असेल का की म्हणजे लोकांना सांगण्यासाठी की त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करू नका? सकाळी उठतात लवकर 3:30ला, म्हणजे आम्हाला 10:00 जायचं असतं मार्केटला, कधी मार्केटमध्ये. बरं. तर त्या टाकी आहे, आमच्या मॉडर्न बेकरीला टाकी आहे. अच्छा. 12 फूट टाकी बोलतात त्याच्यावरती बसलेला असतो. बरं. म्हणजे आम्हाला पण तोच रस्ता आहे, पण त्याचा पण तोच रस्ता आहे. आम्ही कधी बॅटरी मोठी असते ना, ती अशी दाखवतो त्याला, हलवली ना खाली उतरतं. काहीच करत नाही. तुम्हाला काय अनुभव आला? मला त्रास नाही, काहीच त्रास नाही. काय जंगल त्यांचंच आहे, तर मग कुठे जाणार ते लोक? पण आमचे रहिवासी इकडेच आहे, जंगल पण तेच आहे, त्यांचंच आहे, प्राणी लोकांचंच आहे. ते लोक कुठे जाणार? बरोबर. त्यांच्या पोटासाठी ते लोक पण बाहेर येतात. बरोबर. आपण नाही उपाशी राहू शकतो, ते कसे राहणार? इथे राहतात. एखाद्या आमची फेरी समोर होतात ते आमच्या, पण आम्ही त्याला काय त्यांना बघून आम्ही तिथेच थांबतो आणि ते निघून जातात. त्याच्यानंतर आम्ही जातो. आम्हाला काय तो त्रास येत नाही, आम्ही त्याला अडचण नाही. हे म्हणजे सगळ्यात उत्तम असं कोएक्झिस्टन्सचं उदाहरण आहे. हे स्थानिक आहेत, त्यांना आजपर्यंत कधी बिबट्याने त्रास दिला नाही ना, यांच्या बिबट्याला कधी उपद्रव झालेला आहे. दोघं एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहतात आणि आनंदाने राहतात. फक्त काही जे उपद्रवी माणसं असतात, जे बिबट्याच्या मागावर येतात, अशांमुळे इथे बिबट्यांचा आणि माणसांचा संघर्ष वाढतो. असं बरोबर म्हणतात मी. त्या गोष्टी जे बाहेरून येणारे आहेत त्यांनी शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. रात्रीच्या वेळी, खूप उशिराच्या वेळी, संध्याकाळ झाली, जरा अंधार झाला, त्यावेळेस गाडी तुम्ही स्लो चालवा.
किंवा माणसाला आणि प्राणींना कोणाला इजा होऊ नये ही आमची इच्छा आहे. आणि तुम्ही वरपर्यंत सांगा, वरून ऑर्डर घ्या आणि सगळ्या गाडीवाल्यांना सांगा गाडी स्लो चालवा तुम्ही संध्याकाळ झाल्यानंतर. बस हीच इच्छा आहे आमची. प्राण्याला त्रास होऊ नये आणि माणसाला होऊ नये. मी रात्री 2:50ला गाडी काढायला आलो ना, त्यावेळेस 3-4 फुटाच्या अंतरावर त्याचा बसलेला होता. माझ्याकडे पाहिलं, काही केलं नाही मला. मी आपली गाडी स्टार्ट केली आणि निघून गेली. पण त्याने आपल्याला काही तकलीफ नाही केली, आपणही त्याला आवाज नाही दिला. मी सरळ निघून गेली. मी आर्यामध्ये चालू गोरेगावला गेलो. हो, भेटतो आता कधीतरी. आपल्याला काही तकलीफ नाही. आपण पण त्याला तकलीफ नाही केली, तो कशाला आपल्याला. आपण पण संरक्षण केलंच पाहिजे ना. तो उदरनिर्वाहासाठी तो बाहेर येतो. आपल्याला दुसऱ्याकडे आपण कुठतरी जाऊन करतोय ना, बरोबर, तो पण करतोय ना. बरोबर, त्याच्या पोटासाठी शिकतो आपण. आपल्या पोटासाठी कुठलाही गाडी चालक असू द्या, त्यांनी गाडी व्यवस्थित चालवा. तेव्हा तर म्हणजे तुम्हाला गस्त घालताना की तुम्ही फिरत असताना चालत असताना तुम्हाला बिबट्या वाघ दिसला होता का? आणि त्याच्यामध्ये कसं म्हणजे लोकांना कसं सांगता येईल की तुम्ही काय करू नये किंवा काय करा जेणेकरून तुमचं आणि त्याचं रक्षण करता येईल असं? सर आता रात्रपाळी गस्त किंवा दिवसपाळी गस्त आरे जंगलामध्ये आमचं कंटिन्यू फिरणं असतंच. आता आपण ज्या स्पॉटवर उभे या स्पॉटवर मी रात्री 11च्या दरम्यान इथे एकाच वेळेस तीन बिबटे बघितलेले. पण आत्तापर्यंत तिने आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही किंवा काहीच नाही. फक्त प्रकार काय होतो सर, रात्रीच्या वेळेस जी बाहेरची लोक मध्ये येतात आरेमध्ये येतात तर ते जंगलामध्ये बाईक लावतात, प्रेमी युगल असतात ते मध्ये जातात. तर आम्हाला ती भीती वाटते का हे प्रेमी युगल मध्ये गेलेत यांना काही त्रास व्हायला नको. बरोबर. हायवेवर आतापर्यंत कधी कोणाला इकडे त्रास दिलेला नाही प्राण्यांनी काहीच नाही. पण हे प्रेमी युगल तुम्ही जर थोडे जरी मध्ये गेलेत कंटिन्यू रस्ता खूप रहदारी खूप चालू असते. हे लोक बाकीचे काय करतात, बाईक वगैरे लावणार रस्त्याच्या कडेला, मुली असतात त्या मध्ये जाऊन कोण ड्रिंक करणार किंवा काय त्याकरता कुठेतरी हा अडकाव झालेला पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे रात्रीचा हा येणं हा पूर्ण धोकादायक असेल. पूर्ण धोकादायक आहेच, परंतु इथे कुठल्याही प्रमाणात ज्याप्रमाणे दिवसाची गर्दी चालू असते त्याचप्रमाणे रात्री पण गर्दी चालू असते. परंतु जर हे जर कमी जर राहिली, रहदारी जर कमी राहिली तर निश्चितच प्राण्यांच्या संवर्धनाकरता चांगला पर्याय होऊ शकेल. नक्कीच. तर आपण हा विषय नक्कीच आपण पुढे नेऊयात. तुमचंही योगदान असेलच त्याच्यामध्ये की जेणेकरून, आणि तुम्ही हा जो महत्वाचा सल्ला दिला की रात्री नंतर फिरू नये, प्रेमी उघड्यानं कुठे जाऊ नये, तो खूपच चांगला आहे जेणेकरून लोकांचं आणि बिबट्याच्या दोघांचंही संरक्षण होईल. हो सर, खूप खूप आभार आहे आपले साहेब. हो धन्यवाद सर. तुम्ही जे काम करताय ना खूपच चांगली गोष्ट आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या लाईफमध्ये बिझी झालेला आहे. समाजाशी किंवा निसर्गाशी कुणी वेळ द्यायला तयार नाही. त्याकरता तुम्ही जो प्रयत्न करताय पशुसंवर्धनाचा वगैरे खूपच चांगली गोष्टी आहे. माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. भविष्यातही तुमच्याकडून असंच काम घडत आहोत. धन्यवाद साहेब. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला प्रश्न अबाउट द रियालिटी. बिबळ्या वाघाची आणि तुमची सगळ्यात पहिली भेट कशी झाली आणि तुम्ही या प्राण्याबद्दल मुख्यतः काय सांगाल लोकांना?
पहिली भेट ही माझी लहानपणापासूनच म्हणायची, कारण माझ्या गावाला जिकडे मी होतो तेव्हा आमच्या गावाच्या आजूबाजूला बिबळे असायचे. इनफॅक्ट माझा जो एक पाळलेला कुत्रा होता तो माझ्यासमोरच एका बिबळ्या घेऊन गेला. त्यामुळे माझी लहानपणीपासून बिबळ्याची ओळख अशी आहे. पुढे जेव्हा मी पशुवैद्यकीय डॉक्टर झालो त्याच्यानंतर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये काम करायला लागलो तेव्हा माझे आणि बिबळ्याचे संबंध हे रोजच यायला लागले. आणि तेव्हा मी या प्राण्याला ओळखायला लागलो आणि एक कळलं, हा प्राणी जरी आपण असं वाघ म्हटलं की अतिशय असं क्रूर किंवा फेरोशियस असं वाटतं, पण हा प्राणी हा बेसिकली फार भित्रा आहे आणि मनुष्य जीवापासून तो जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहायचा प्रयत्न करतो. माझ्या अनुभवानं मी सांगतो की जर का 10,000पैकी जर का इन्सिडेंट झाले तर 9,999 वेळेला हा बिबट्या हा माणसाच्या पासून लांब राहायचाच प्रयत्न करतो, माणसाला अवॉइड करायचाच प्रयत्न करत असतो. आणि जे काही 1% जेव्हा समोरासमोर होते तेव्हाच कदाचित बिबट्याबरोबर थोडासा संघर्ष होतो. बाकी जे 9,999 संघर्ष असतात जे झालेच नसतात ते आपल्याला कधी माहितीच नसतात. सर, बरेचदा आपण मुंबईकरांकडनं ऐकतो की मी वाघ बघितला, मी पॅन्थर बघितला, मी चित्ता बघितला, आरेमध्ये चित्ते खूप आहेत. सर, ही गोष्ट ह्याच्यावर तुम्ही प्लीज लाईमलाईटमध्ये आणा की देर आर नो चित्ताज ओव्हर हिअर. कसं आहे, जर का तुम्ही सायंटिफिक बघितलं तर पॅन्थेरा फॅमिली म्हणून आहे. या पॅन्थेरा फॅमिलीमध्ये अनेक प्रकारचे मांजरी, बेसिकली पॅन्थेरा फॅमिली ही मांजरांची फॅमिली आहे आणि अनेक मांजरी येतात. मांजरी म्हटल्यानंतर या सगळ्यात मोठ्या मांजरी आहेत. मग त्याच्यामध्ये वाघ येतो. वाघाचं स्पष्टीकरण म्हणजे त्याला पट्टे असतात आणि आपल्या देशात साधारण 3,500 ते 4,000 वाघ सध्या आहेत. चित्ता ही गोष्ट आपल्या देशात अजिबात नाही आहे. चित्ता ही गोष्ट बरेच वर्ष आधी होती. साधारण 50 ते 60 वर्षापूर्वी आपल्या देशातून चित्ता हा नामानेष झाला आहे. सध्या चित्ता फक्त आफ्रिकेत आहे आणि आरे म्हणा किंवा आपल्या देशात कुठेही म्हणा, हिमालय म्हणा किंवा आरे म्हणा, कुठेही चित्ता अस्तित्वात नाही आहे. जे आहेत ते फक्त वाघ आहेत आणि बिबटे आहेत. बिबटे म्हणजे ज्यांना ठिपके असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रोझेट पॅटर्न म्हणतो, आणि वाघ ज्यांना स्ट्राईप्स असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुंबईकरांचा प्रश्न जो असतो की आरेमध्ये जर बिबळ्या एखाद्याच्या घरात घुसला तर आपण काय करायचं? हाऊ टू अवॉइड कॉन्फ्लिक्ट्स विथ लेपर्ड हा टॉपिक आहे. तर अशा वेळेला आपण काय करायचं? बघा, लेपर्ड जर घरातच घुसला असेल तर नक्कीच तुम्ही त्या घराच्या आजूबाजूला जाऊ नये. आणि आमच्याकडे जे कॉल सेंटर्स आहेत, डिस्ट्रेस सेंटर्स आहेत, जिकडे तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. मुंबईला पण आहे आणि ठाण्याला पण आहे. आणि अशा वेळेला नक्कीच बचाव पथकांनी काम करावं. माणसांनी स्वतः काहीच करू नये. त्या क्षेत्रापासून जेवढं लांब राहता येईल आणि दुसऱ्या कुठल्याही माणसाला तिथे जाऊन न देणं हे त्या स्थानिक माणसाचं पहिलं काम राहील. बिबळा हा कधी नरभक्षक होतो का? मॅन इटर? फारच क्वचित असे जर का तुम्ही बघितलं तर बोटावरती मोजता येतील अशा काही इन्सिडेन्सेस आहेत. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली नरभक्षक ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही फार कॉम्प्लिकेटेड आहे. नरभक्षक म्हणजे जो प्राणी, जो आम्ही समजतो नरभक्षक या डेफिनेशनला, की जो प्राणी फक्त मनुष्य जीवाचा वरती अटॅक करून त्याला मारून त्याचं मांस खाऊन जगतो, तो नरभक्षक. परंतु बरेच वेळेला असं होतं की काही वेळेला जो संघर्ष तयार होतो, माणूस आणि प्राणी अचानक समोरासमोर येतात, अशा वेळेला धडपडीमध्ये किंवा बिबट्यांनी अटॅक केल्यामुळे किंवा नुसतंच शॉकनी काही माणसं मृत्यू होतात. तर त्यावेळेला नरभक्षक ही टर्मिनॉलॉजी त्या प्राण्याला देणं अयोग्य राहतं, कारण तो जो इफेक्ट आहे तो अतिशय चान्स इफेक्ट आहे. दॅट इज नॉट ए सिरियल मॅन इटर. करेक्ट. पावलाच्या खुणावरनं दुसरी एक मीथ आहे. पावलाच्या ठसावरनं ओळखू शकतो का की हा नरभक्षक आहे, वयोवृद्ध बिबळ्या आहे का ॲडोलसन्स पिरियडमधला आहे, म्हणजे नवजात? बिबट्याची साईज साधारण अंदाज घेता येतो, पण तो नरभक्षक आहे की नाही ह्याचं अजिबात खुणांवरनं अजिबात कळत नाही. ही अतिशय चुकीचा समज आहे. फार तर तुम्ही बिबट्याची साईज किती असेल ह्याचा विचार करू शकता. खूपच अनुभवी माणूस असेल तर पाऊल खुणावरनं तुम्ही नर आहे की मादी आहे ह्याचा अंदाज घेऊ शकता. पण त्या सेक्सिंगमध्ये पण त्या अंदाजामध्ये पण बरेचसे व्हेरिएशन्स होऊ शकतात. बिबळ्या वाघ हा भित्र आहे असं तुम्ही मगाशीच म्हटलं. आरेमध्ये जे अटॅक्स होतात ह्याला मुख्य कारण काय? म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रकाश साळुंके
हा 8वीतला मुलगा BMC शाळेमधला ह्याचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. असं म्हटलं जातं की तो खालती वाकला आणि त्यामुळे तो आयसाईटच्या बरोबर रेषेत आला आणि त्यामुळे मिस्टेकन आयडेंटिटीमुळे त्याचा अंत झाला. ही सर गोष्ट खरी आहे का? कसं माहिती आहे का, आरेमध्ये सध्या बऱ्याच प्रमाणामध्ये स्लम्स झालेले आहेत आणि ह्यांच्याकडे शौचालयाची चांगल्या सुविधा नाही आहेत. अशा वेळेला आरे कॉलनीमधले जे झोपडपट्टीवासी आहेत ते उघड्यावरती शौचालय करायला जातात आणि तेव्हा ते झाडी झुडपात बसतात. अशा वेळेला बऱ्याच वेळेला कारण त्यांची हाईट कमी झाल्यामुळे आणि झाडी झुडपामध्ये कुठला तरी वेगळा प्राणी बसला आहे, ह्या मिस्टेकन आयडेंटिटी, अति योग्य शब्द वापरला, त्या मिस्टेकन आयडेंटिटीमुळे कधीकधी लेपर्ड्सचा अटॅक दिसून आलेला आहे. तुम्ही जर का लेपर्ड्सचे अटॅक बघितले त्याच्यामध्ये क्लिअर कट पॅटर्न आहे की उभा मनुष्य स्टँडिंग मॅनवरती फारच क्वचित वेळा अटॅक झालेले आहेत. तर कुठल्या ना कुठल्या कारणाने जो माणूस बसलेला आहे त्याच्यावरती अटॅक होणं सर्वात कॉमन दिसून येतं आहे. ह्याच्या पाठीमागे एकमेव कारण असं आहे की बिबट्या हा स्वतःच्या आय लेवलच्या वरती जनरली कुठल्याही प्रकारचा अटॅक करायला बघत नाही. तुम्ही जर का बिबट्या हा विषय, कारण मी जरा याबद्दल जरा सविस्तर बोलीन. बिबट्याला जेव्हा त्याची आई शिकवते, बिबट्या साधारण आपल्या लहानपणी आईबरोबर 2 ते 2.5 वर्ष राहतो आणि त्याच्यानंतर वेगळा होतो. या 2 ते 2.5 वर्षामध्ये त्याची जी आई शाळा घेते, त्याचं जे स्कूलिंग करते, या स्कूलिंगमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असतो की ती त्याला शिकवत असते आपण कुठली गोष्ट अटॅक करू शकतो, आपल्या पॉवर्स काय आहेत, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय करावं आणि काय नाही करावं, याचं 2-2.5 वर्षात तो ट्रेनिंग येतो. या ट्रेनिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं की आई त्याला नेहमी शिकवत असते की मनुष्य जीव हा पासून लांब राहायचं हे प्रायमरी ट्रेनिंग असतं आणि स्वतःच्या वजनापेक्षा अधिकतम अशा कुठल्याही प्राण्यावरती जनरली अटॅक करू नये. आपल्यापेक्षा जो आय लेवल जास्ती आहे, उंच आहे, अशा प्राण्यांवरती पण अटॅक करू नये, बिकॉज ते आपल्या स्वतःच्या जीवासाठी घातक होऊ शकतं. तर माझं हे काय आलं, हा आय लेवलला आला आणि मी ह्याच्यावर झडप घातली. ॲक्च्युली बरोबर आहे, बऱ्याच ठिकाणी टॉयलेटची कुठेही सोय नसताना लोक उघड्यावर शौचाला बसतात, अगदी असंच. आणि त्यामुळे बिबळ्या बघायला वाटतं हे त्याचं नैसर्गिक सावज आहे का, बिकॉज ही कम्स एक्झॅक्टली टू द आय लेवलला आला आणि म्हणून अटॅक होतात. त्यामुळे कधीही कोणी एकटा असला तर खालती वाकायचं नाही, बिबळ्याच्या परिक्षेत्रात. की बिबळ्या वाघाची मानसिकता कशी असते ज्या वेळेला तो एका घरात किंवा मनुष्य वस्तीत शिरतो, तर त्याची मानसिकता कशी असते सर? यावेळेला बिबट्याचं खरंच तो अतिशय एका बॅड फेजमध्ये असतो. पूर्ण बॉडीमध्ये एक स्ट्रेस त्याला तयार झालेला असतो, एक बायोकेमिकल चेंजेस, थोडक्यात म्हणायचं तर बायोकेमिकल लोचा झालेला असतो आणि तो इकडनं कधी एकदा बाहेर पडतो आहे आणि त्याच्या डोक्यात सारखं असं चालू असतं की आपला आता जीव गेलाच आणि तो अतिशय घाबरलेल्या कंडिशनमध्ये असतो. आणि अशा वेळेला त्याच्यामध्ये बऱ्याचशा केमिकल चेंजेस होत असतात आणि त्याला योग्य मार्गे बचाव करून त्याला परत त्याच्या परिक्षेत्रात टेरिटोरीमध्ये जाणंच त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असतं. आरेमध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला बिबट्यांची बाहेर येण्याची वेळ असते असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना सर? बिलकुल. तर अशा वेळेला दुपारी कधी स्पॉट होतात का अचानक? कुठला निर्मनुष्य रस्ता असेल किंवा अगदी आपण रहदारीच्या रस्त्यात पण बघतो की अचानक बिबळा रस्ता क्रॉस करतो, गोष्ट खरी सर? फार रेअर आहे जनरली, कारण हा जो प्राणी आहे बिबट्या हा निशाचर प्राणी आहे. हा फक्त संध्याकाळीच किंवा रात्री फिरतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की ते रात्री फिरतात, दिवसा जे फिरतात ते बऱ्याच वेळेला कुठला तरी टेरिटोरियल कॉन्फ्लिक्ट जर का झाला असेल तर ते ती जागा सोडायचा प्रयत्न करतात, कारण त्यावेळेला दुसरा बिबट्या तिथे येऊन त्याला हकललेलं असतं आणि आउट ऑफ ड्युरेस किंवा आउट ऑफ स्ट्रेस दॅट ॲनिमल ते स्वतःची जी जागा आहे लपण्याची दिवसाची ठरलेली आहे, सावली म्हणा किंवा कुठे झाडाखालती, ही तो सोडतो आणि दुसऱ्या जागी शिफ्ट होतो. अशा वेळेला बऱ्याच वेळेला बिबट्या दिसतात, पण दॅट अगेन बिबट्या असं कधीच करत नाही. बरेचदा स्थानिक आपल्याला तक्रार करत असतात की तुम्ही बिबळ्याला इकडे पिंजरा लावून त्याला बंदिस्त करा आणि दुसरीकडे जाऊन रिलोकेट करा किंवा सोडून द्या. हे कितपत करणं योग्य आहे सर? वाईल्ड लाईफ व्यवस्थापनामध्ये हा जो बिबट्याचं क्षेत्र बदलायचा जो आहे हे सर्वात घातक आहे. जनरली बिबट्या हा स्वतःच्या क्षेत्रामध्ये अतिशय सामंजस्याने म्हणावून राहत असतो. त्याला प्रत्येक एरिया माहिती असतो, त्याला त्या एरियामध्ये माणसं किती वाजता येतात, माणसांची रहदारी किती वाजता असते, गाड्यांची रहदारी किती वाजता असते, त्याचं जे मुख्य प्रे जो आहे
तो किती वाजता दिसतो वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या कालचक्र त्याचं पूर्ण तयार असतो, ऋतुमान पूर्ण तयार असतो. जेव्हा तो दुसऱ्या टेरिटरीमध्ये जातं तेव्हा त्याच्यावरती बऱ्याच अडचणी तयार होतात. पहिली गोष्ट ती टेरिटरीमध्ये ऑलरेडी एक बिबट्या असतो, त्या बिबट्यावर त्याचा संघर्ष चालू असतो. हाच संघर्ष चालू असताना तिकडची जी मानव वस्ती असतील किंवा तिकडचे इतर प्राणी असतील किंवा तिकडची जी रहदारी असेल ह्याचा सगळ्याचा त्याच्यावरती अतिशय विपरीत परिणाम होत असतो. आणि तो बिबट्या सारखा आपलं जे होम रेंज आहे तिकडेच परत जायचं बघत असतो. आणि या कश्मकशमध्ये तो जो ट्रॅव्हलिंग चालू करतो ह्याच्याचमुळे मॅक्झिमम कॉन्फ्लिक्ट दिसून येतात. तो जी लाईन पकडतो एक पॉईंट ए पासून पॉईंट बी विच इज हिज होम रेंज, या पॉईंट बी ला यायला तो खूप त्रास घेत असतो. आणि याच्या त्रासामध्येच बरेच वेळेला अनेक वेगळ्या प्रकारचे संघर्ष चालू होतात. वेळेला पाणी पिऊ शकतो का, पाणी प्यायला येऊ शकतो का, आणि तिकडच्या लोकांना तुम्ही काय संदेश द्या? मी जेव्हा म्हणालो तुम्हाला पाणी आवडत नाही तेव्हा पाण्यात पोहायला आवडत नाही, पण पाणी प्यायला तर तलावावरती बिबट्या येणारच. पाणी हे जीव आहे, त्याला पाण्याची गरज आहे. आणि वनक्षेत्रामधले जर का त्याला पाणी मिळालं नाही योग्य ठिकाणी, खास करून उन्हाळ्यामध्ये जे पाण्याचे स्रोत असतात ते बऱ्यापैकी कमी होतात. आणि मग अशा वेळेला जे मानव क्षेत्राच्या आजूबाजूला जे पाण्याचे स्रोत आहेत तिकडे वन्य प्राणी हे पाणी प्यायला येतातच. आणि अशा वेळेला जनरली तुम्ही जर का बिबट्या दिसला तर गोंधळू नका, खबरदारी घ्या. पण अशा बिबट्याला कुठल्याही प्रकारे दगड मारून किंवा गोंधळ घालून त्याला कन्फ्यूज करू नका. तो स्वतःचं पाणी पिऊन लगेच ती जागा सोडणार असतो. तुम्ही फक्त स्वतःचं धीर धरा आणि खबरदारी घ्या. तर मी कधी समजा सकाळी 5 वाजता आलो तर काही हरकत नाही ना? बिलकुल नाही. सकाळी 5 वाजता तर बिलकुल यायचं नाही इकडं खूप अंधार असतो. आणि असं ऐकण्यात आलेलं आहे की पहाटे 5 वाजूपर्यंत किंवा 6 वाजूपर्यंत त्यांचा म्हणजे वावर जास्त असतो. त्यामुळं पहाटे 5 किंवा दिवस उगवण्याच्या अगोदर तर बिलकुल इकडे यायचं नाही आहे. आणि तसा हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, इकडे यायचंच नाही आहे, येण्यावर बंदीच आहे. आणि पहाटे तर बिलकुल यायचं नाही इकडं. बरं, म्हणजे तुम्ही सांगितलेला संदेश खूपच महत्त्वाचा आहे, म्हणजे मी पण लक्षात ठेवीन. आणि हा संदेश हा तुमच्या रक्षणासाठी आहे आणि तुमच्या जीव वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. हां, आता काही लोक असे कुत्रे वगैरे घेऊन येतात. कुत्र्यांना वगैरे तर घेऊन बिलकुल येऊ नका या परिसरात, कारण कुत्रे हे बिबट्यांचं आवडतं भक्ष्य आहे. तो त्यांना पकडण्यासाठी त्याच्यावर अटॅक करणार, त्याच्यामुळे तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तुम्ही कुत्र्याला वाचवायचा प्रयत्न करणार, मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. तरी कुत्र्यांना घेऊन वगैरे बिलकुल फिरायला येऊ नका या भागात. आता तुम्हाला इथे आपण रस्त्यावरती असे बरेच सरपटणारे प्राणी किंवा इतर प्राणी सुद्धा फिरतात आणि माणसंही असे फिरत असतात एकटी दुखटी, तर मग तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? जरी समजा कोणी आलाच तुम्ही इकडं या परिसरात, तर हातामध्ये काठी ठेवा. आणि ती काठी जसे तुम्ही चालत जाल पुढं ती, जसं म्हातारे माणसं म्हणा किंवा आंधळे लोक जसे गाडी टेकत चालतात, तसा काठीचा आवाज करत चाला, की जेणेकरून त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना म्हणा किंवा इतर प्राण्यांना की कळतं की इथून कोणतरी चाललंय. मग ते जरा रस्त्याच्या बाजूला होतं, की जेणेकरून तुम्हाला पुढं काही धोका होणार नाही. त्यांनाही धोका नाही होणार. आणि रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये ट्रँक्युलाइज करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे का, आणि ती कधी करतात बेसिकली? बरेच वेळा आलेली आहे. आणि जनरली जर का एखाद्या घरामध्ये बिबट्या अडकलेला असेल आणि त्याला पिंजरा पद्धतीने जर का आम्ही त्याला पकडू शकत नसू आणि बरीच गर्दी असेल आणि जर बिबट्यावरती त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असेल, तर अशा वेळेला आम्ही नक्कीच त्याला ट्रँक्युलायझेशन करून काढण्याचा हा आमचा पहिला ऑप्शन असतो. ऑलवेज त्याच्यानी बिबट्याला पण स्ट्रेस होत नाही आणि फार सेफली त्याला बाहेर काढता येतं. ट्रँक्युलाइज करताना तुमच्या जीवाला पण धोका असतो, तर ह्याची खबरदारी तुमची रेस्क्यू टीम कशी घेते? स्वतःची काळजी आणि क्राऊड मॅनेजमेंट. जोखीम नक्कीच असते. कुठल्याही प्राण्याला जेव्हा आम्ही ट्रँक्युलाइज करत होतो तेव्हा त्या प्राण्याने अतिशय रौद्र रूप घेतलेलं असतं. जसं मी मगाशी म्हणालो की त्या अतिशय स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये तो ॲनिमल जात असतो आणि अशा वेळेला त्याला कुठल्याही आजूबाजूला कुठल्याही प्रकारची मुवमेंट झाली की तो त्या मुवमेंटला ॲग्रेसिव्हलीच रिस्पॉन्ड करत असतो. आणि बिबट्याला जर का मला ट्रँक्युलाइज करायचं नक्कीच मला बिबट्या बघायला पाहिजे. जेव्हा मी बिबट्याला बघतो तेव्हा तो पण माझ्याकडे बघू शकत असतो. मग अशा वेळेला त्याचा अटॅक करणं स्वाभाविक आहे. पण ट्रँक्युलाइज करण्यामधली सर्वात मोठी जोखीम करायची त्या प्राण्याला पण आहे. कारण जेव्हा मी ट्रँक्युलाइज करत असतो तेव्हा मला त्या प्राण्याच्या
कुठल्याच मेडिकल पॅरामीटर्सची माहिती नसते, त्याच्या वजनाचा अंदाज असतो, त्याचं हिमोग्लोबिन किती आहे, त्याचं हार्टचं कंडिशन काय आहे, हे सगळंच मला एक अंदाज धरावा लागतो आणि तो अंदाज धरूनच मला ॲनेस्थेशिया द्यावा लागतो. उदाहरण सांगतो, तुम्ही ॲज अ मनुष्य स्वतःचं ऑपरेशन करायला गेलात तर तुमचा डॉक्टर तुमच्यावरती आधी एक 20-25 टेस्ट करतो, तुमचं वजन घेतो, तुमचं ब्लड प्रेशर करतो, तुमचं ECG काढतो आणि नंतर तरी देखील तुमच्याकडनं एक अंडरटेकिंग घेतो की अशा वेळेला काही माझ्याकडनं घातपात झाला तर मला दोषी ठरण्यात येऊ नये असं हे केल्यानंतर. पण हे जे लिबर्टी आहे ही वन्यजीवमध्ये काम करणाऱ्या पशुवैद्यकाला अजिबात नाही आहे. आम्हाला त्या प्राण्याचं सगळंच आम्हाला ॲसेसमेंट हे अंदाजे करावं लागतं आणि ॲनिमल झोपला की नंतर मग त्याची ब्लड टेस्ट करून बघावं लागतं की बाबा ह्याचं हिमोग्लोबिन ॲक्च्युली होतं का नीट आणि ॲनेस्थेशिया घेऊ शकतो. त्यामुळे इट इज अ व्हेरी व्हेरी रिस्की मेडिकली ऑल्सो अँड फिजिकली ऑल्सो. आता पावसाळा येतोय, मान्सूनमध्ये बिबळ्या साधारण कधी आणि कुठे जनरली दिसतो? कारण पावसाळ्यात तो बाहेर पडतो का आधी संध्याकाळी किंवा सकाळी? तर पावसाळ्यातल्या लेपर्ड मुवमेंट्सबद्दल जर प्रकाश टाकला तर खूप बरं होईल. बघा कसं माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्याला पाण्याचे स्रोत कमी होतात तेव्हाच तो जास्ती करून बाहेरच्या दिशेने फिरत असतो. पण पावसाळ्यामध्ये पाण्याचे स्रोत त्याला जंगलामध्ये पण बऱ्याच वेळा दिसून येतात. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जी ह्युमन डॉमिनेट एरियामध्ये जी लेपर्डची मुवमेंट आहे ही फक्त एकाच कारणासाठी होते, ती म्हणजे साठी होते. त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ मुवमेंट इन मान्सून कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू उन्हाळा. आरेमध्ये कधी तुम्ही झाडावर बसलेले बिबळे बघितले का? आरामात असे पडून विसावा घेतात जर आपण- बिलकुल असं दिसतात का? बिलकुल ना, त्यांचा तो नैसर्गिक हेच आहे त्यांचं. बघा तुम्ही जर का बिबट्याची जर का तुम्ही उत्पत्ती म्हणजे जर का बघितली तर वाघांच्या पेक्षा कमी वजनाचा हा पॅन्थेरा फॅमिलीमधला ॲनिमल आहे. तेव्हा वाघाचा आणि जेव्हा बिबट्याचा संघर्ष जेव्हा व्हायला लागला तेव्हा बिबट्याने स्वतःचं वजन कमी असल्याचा ॲडव्हान्टेज घेऊन झाडावर चढायला शिकला तो आणि त्याच्यामुळे तो स्वतःला झाडावरती चढून बाकीच्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह स्पीशीजपासून तो लांब बसतो वरती. थंड असतं व झाड, त्याच्यामुळे त्या झाडावरती बसणं हे त्याचं वन मोस्ट कॉमन रेस्टिंग प्लेस आहे. काय रे, काय करतोयस? अरे बिबट्या आहे का बघतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंटने सांगितलं होतं ना, बिबळ्या आपल्या मागावर असतो, आपण बिबळ्याच्या नाही. बरोबर. सर्वसामान्यपणे सांगायला गेले तर बिबट्या हा आपला शत्रू नाही आहे आणि तो आपला मित्रही नाही आहे. त्यामुळं त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत. त्याच्या अतिवादाच्या अगदी जवळ जाणे हे आपल्यासाठी पण चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी पण चुकीचं आहे. त्यामुळं कृपया तुम्ही बिबट्याचा अधिवास आणि त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा हा समजून घेऊन तुम्ही योग्य तो प्रवास करा किंवा मॉर्निंग वॉकला येताना किंवा असंच फिरायला येताना ह्या सर्व वेळांचा आणि या त्याच्या अधिवासाचा विचार करून आणि त्याचाही सन्मान करून तुम्ही योग्य तो प्रवास करावा. आसपास बरेच वस्ती वगैरे मानवी वस्त्या वगैरे, तर अशा ठिकाणी जर बिबळ्या घुसलाच तर तुम्ही काहीही करू नका. त्याला फक्त त्याचा रस्ता मोकळा करून द्या. तो बरोबर त्याच्या रस्त्याने ज्या मार्गाने तो आला त्याचा तो मार्ग रिकामा करा. तो ज्या मार्गाने आला तो मार्ग बरोबर तो निघून जाईल. आणि त्याला दगड मारू नका किंवा त्याच्यावर काठी उगारू नका, आगीचे काही गोळे करू नका, आगीचे गोळे मारू नका. तो बरोबर त्याच्या रस्त्याने जाणार निघून. बिबळ्या साधारण उडी किती उंचीपर्यंत मारू शकतो? कारण आपण बघितलं की रॉयल पामच्या एरियामध्ये 32 फूट अशी त्यांनी वॉल बांधली, त्याच्यावरही बिबळ्या दिसतो. हे गणित कसं काय बिबळ्या करू शकतो कॉन्कर? मी नेहमीच सांगतो, जे मी जनजागृती कार्यक्रमाला पण जातो तेव्हा कुठल्याही प्रकारचं फिजिकल बॅरियर डज नॉट वर्क फॉर लेपर्ड्स. इट माइट वर्क फॉर अदर ॲनिमल्स बट कुठल्याही प्रकारचं फिजिकल बॅरियर डज नॉट वर्क फॉर लेपर्ड्स. कारण लेपर्ड बसल्या ठिकाणी 12 फूट उडी मारू शकतो, झाडावर चढू शकतो. झाडावर चढून तुमच्या जर का भिंतीला लगत 2 झाडं असतील, एक या दिशेला आणि एक या दिशेला, तो ह्या झाडावरून त्या झाडावरती भिंतीवरून जाऊ शकतो. त्यामुळे
फिजिकल बॅरियर कुठलाही तुम्ही मग पाहिजे तेवढी मोठी भिंत बांधा, त्याच्यानी बिबट्याला अजिबात रोख होणार नाही. तो बिबट्या इनफॅक्ट त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेजेस घेईल, कारण एवढा मोठा सर्वेलन्स पॉईंट मिळाला त्याला की त्या सर्वेलन्स पॉईंटवरून तो त्याचा जो प्रे आहे, जे कुत्रे असतील किंवा माकडं असतील, हे बघायला त्याला अजूनच मजा येईल आणि अजूनच त्याच्यासाठी लाईफ इझी होतं. तू मी इथे मॉर्निंग वॉकसाठी आलो. अरे बाबा, तो तिथे आला होता. कोण? लेपर्ड बाबा, इथे मोमेंट असेल लेपर्डची. कुठे एकटं कुठे फिरतो तू? असं एकटं फिरायचं नाही का? तुम्हाला सांगतो तुम्हाला. अरे बाबा, मॉर्निंग आता वाजले, आता दुपारची वेळ होत आली आणि एकटे फिरू नका. हातात काय स्टिक वगैरे करा. इथे तो येत होतो, नेहमी येतो इथे संध्याकाळची, असं दुपारची वेळ त्याची मुवमेंट असते त्याप्रमाणे. आणि तसं CEO साहेबांनी पण अशी कोणाला अशी परवानगी दिली नाही आहे इथे. आणि कसं काय असेल तो CEO साहेबांची तुम्ही परवानगी घ्या नाही ते. असं आहे सध्या, हा सध्या रिस्ट्रिक्टेड आहे. असं कोणी असं मॉर्निंग वॉकला येतं मग काय असा प्रॉब्लेम नाही आहे. पण मॉर्निंगलाच आहे. आता वाजले, दुपार झाली, तुम्ही एकटे फिरताय, तिथे आला लेपर्डवर आला तर तुम्ही काय कराल मग? आणि आला तर हातात काय ते स्टिक वगैरे घ्या, तुमच्या प्रिकॉशन करता. मला एक प्रश्न अजून एक विचारतो की डोळ्यात डोळे घालून जनरली कुठल्याही प्राण्याच्या बघितलं की असं म्हटलं जातं आपण वी आर गिव्हिंग अ डायरेक्ट चॅलेंज. ही गोष्ट खरी असेल? बिलकुल खरी आहे. बिबट्याला जेव्हा तुम्ही हँडल करत असता किंवा कुठल्याही वन्य प्राण्याला हँडल करत असताना शक्यतो त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू नये. त्याचं जे काही तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं असेल ते विदाऊट डायरेक्ट व्हिज्युअल कॉन्टॅक्ट करावा. म्हणून तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळेला आम्ही एखाद्या जर का फिजिकली जर का एखाद्या ॲनिमलला जरी पकडलं असेल तर त्याच्या डोळ्यावरती आम्ही फडकं टाकतो, जेणेकरून त्याचे दोन फायदे असतात. एक तर त्याच्या अंगावरती होणारा जो स्ट्रेस फॅक्टर आहे तो कमी होत असतो आणि ॲट द सेम टाइम जो आय टू आय कॉन्टॅक्ट असतो आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं की आपल्याला थ्रेटन केलं जातं आहे, हा जो त्याच्या डोक्यात जो चाललेलं असतं ते कमी होऊ शकतं. आरेमध्ये रात्री एकट्याने फिरू नये ह्याच्याबद्दल तुम्ही सर काही सांगा. कारण मी बघतो की कपल्स प्रायव्हसी मिळण्यासाठी अशा ठिकाणी जातात जे त्यांना माहिती पण नसतं की ही लेपर्ड टेरिटरी. अशा लोकांसाठी तुम्ही काहीतरी स्ट्रॉंग मेसेज द्या. नक्कीच की वनक्षेत्र हे काही तुमच्या प्रेम करण्याची जागा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशा ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेला कोपऱ्यात वगैरे जात असतात, म्हणजे प्रेम युगलच नाही तर बऱ्याच वेळा लोक पण जाऊन सिगरेट पिण्यासाठी किंवा दारू पिण्यासाठी अशा कोपरे शोधत असतात आणि लोकांनी आपल्याला बघू नये म्हणून झाडीत वगैरे जाऊन बसलेले असतात. पण त्यावेळेला तुम्हाला हा आमचा जो बिबट्या आहे तो पण तुम्हाला बघत असतो आणि तुम्ही अशा ठिकाणी जर का तुम्ही बसलात आणि स्वतःच्या हाईट ॲडव्हान्टेज आहेत हा जर का तुम्ही घालवलात तर तुमच्यावरती अशा प्रकारचं नक्कीच तुम्ही अटॅक होईल असं मी म्हणत नाही आहे, पण जी प्रॉबॅबिलिटी जी आहे अटॅक व्हायची शक्यता जी आहे ती नक्कीच तुम्ही स्वतःहून वाढवताय आणि स्वतःच्या पायावरतीच तुम्ही कुऱ्हाडी घालून बिबट्याचं नाव बदनाम करायची तुम्ही एक षडयंत्र रचताय किंवा एक चूक करताय असं मी नक्कीच म्हणेन. पहिली गोष्ट, बिबळ्या जेव्हा आपल्याला येताना पाहतो तेव्हा तो त्याचा मार्ग बदलतो. दुसरी गोष्ट, झाडावर बिबळ्या बसलेला असताना पाहताच त्या माणसाने काहीही रिॲक्ट केलं नाही, तो मागे गेला. अशा प्रकारे संघर्ष टाळता येतो. मित्रांनो, या भागाचं शीर्षक होतं तो इथे आला होता. नाही, तो इथेच असतो. आणि मग तो पुढे आपला सीन आपण इकडे येऊन आपण गंमतच केली आहे ना त्याची. पक्ष शोधण्यासाठी
बरोबर तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे, व्हॅलिड खरंच. पुन्हा घेऊया. स्तोत चुकीचं झालं, स्त्रोत झालंय ते. पण हे लोकेशन बघितलं, हे बिबळ्या इथेच बरोबर असतो. विनीत बरोबर आहे ना हे लोकेशन? अगदी अगदी बरोबर, परफेक्ट. म्हणजे काय बघायला नको. Stop. अरे विनीत सीन सुरू करायचा का? सीन कुठे सुरू करतो तू? बॅगामध्ये हा मग ती काढ, बॅग काढ. बॅगा काढू दे मला. हा इथे मागे कुठेतरी ठेव. हे लक्षातच नाही राहत हं. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवावं लागतं. काय बोलणार? तुम्ही इथे येऊच चला सुरू करूया. हा, घेऊ का मी शूटिंग? अरे थांब जरा, ते आधी बॅग मध्ये त्या bag. अरे त्यांना इकडे येऊ दे. तुम्ही पुढे या, आम्ही मागे जातो. अरे पण इथे मध्ये मध्ये बिबळ्या येतो. अरे मग हा बिबट्याचा एरिया आहे, ते बिबट्या येणार आहे. असं नाहीये, मगाशी जाताना नाही का दिसला आपल्याला? ते दिसला. आता लाईट येतोय बरोबर. थोडं जवळच घेऊ. एक मिनिट थांब. तू जरा पुढे 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 अजून. हा तिकडे तोंड कर, तिकडे तोंड करू नका. बिबट्या तिकडनं गेला असं म्हणून